मी काकडे, RM काकडे. आणि तुम्ही वर्तक कॉलेजमध्ये प्रोफेसर होता? वर्तक कॉलेजमध्ये मी लेक्चरर म्हणून लागलो आणि असिस्टंट प्रोफेसर मध्ये रिटायर झालो. शिकलेला पहिला ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD सगळं. तर असा मी आहे. तर आणि PhD कशात केली आपण? PhD मी रिपेंटन्स, कन्फेशन अँड कॅथार्सिस. तुम्ही मराठीमध्ये सांगा. आपण मराठी मीडियम मध्ये. बरं. पश्चाताप, नंतर प्रख्यापन आणि कॅथार्सिसला अचूक शब्द आहे मनशुद्धी. मनशुद्धी. यात म्हणजे तिन्ही इझम आले तुमच्याकडे. अंतर्गत शुद्धी. ओके. इंटरनल. आता तुमचा प्रश्न आपण काय बोलत होतो काका? बुद्धिझमचं ना. काय म्हणत होता? तर बुद्धिझम जो आहे ते बुद्धिझम, तुम्ही म्हणता की बुद्धिझम हा बुद्धाने सांगितलाच नाही, पण मला येशूने ख्रिश्चॅनिटी सांगितली ना, मोहम्मदने इस्लाम सांगितला ना, बुद्धाने बुद्धिझम सांगितलं. हे सगळे व्यापार नंतर त्यांच्या, जसं आज साईबाबा स्वतः फकीर राहिले, बरोबर, पाण्याचे दिवे केले, बरोबर, आज त्यांच्या नावाने जे शिर्डी संस्थान आहे करोडोचा व्यापार आहे, बरोबर. नाही, हे सगळं मान्य आहे मला. तसंच झालं बुद्धाबद्दल, तसंच झालं येशूबद्दल, तसंच झालं ख्रिश्चॅनिटी, बरोबर. हे तीन रिलिजन खूप प्रमाणात पसरले, बरोबर. त्यात इस्लाम सगळ्यात हिंसक प्रकारे प्रसरला, बरोबर. ख्रिश्चॅनिटीने पण खूप अत्याचार केला, पण त्याच्याबरोबर चॅरिटी होती आणि त्याच्याबरोबर नन्स आणि ते स्ट्रक्चर होतं हिलिंग करायचं, सर्व्हिस होती, लव्ह सर्व गिव्ह. आणि बुद्धिझम हा एकमेव रिलिजन असा पसरला जिकडे एकही ब्लड शेड झाला नाही. बरोबर, बरोबर. कोणी तलवारीच्या बळावरती केलं नाही, बरोबर. राजे झाले, राजा थ्रू बाकीचे झाले, बरोबर, असं काहीतरी ते प्रचार झाला. बरोबर. एक मिनिट, घरचा इतर फोन ठेवू. बोला, तुम्ही बोला. काहीतरी आवाज येईल तिथे? येतोय. येतोय. बरं, ठीक आहे. तर माझं म्हणणं काय आहे की ही जे विचारवंत किंवा संत माणसं होती सुरुवातीला, बुद्ध काय, ख्रिस्त काय किंवा पैगंबर काय, ह्या लोकांनी त्यांचा धर्म हा सांगितलाच लोकांना. आणि त्याने त्या तिघांच्या विशेषतः या तिघांच्यामध्ये विशेष फरक म्हणजे बुद्धाने सांगितलं की मी जो सांगतोय ते खरं आहे असं डायरेक्ट मी सांगतोय म्हणून मानू नका, तुम्हाला पटलं तरच ते मान्य करा, इम्प्लिमेंट. स्वातंत्र्य त्यांनी दिलं, बरोबर. नाहीतर तुम्ही त्याप्रमाणे ऐकू नका. याउलट इथे कृष्ण काय, ख्रिस्त काय आणि पैगंबर काय. कृष्ण तर वेगळ्या टाइम लाईन मधला आहे. कुठलाही असो, पण त्याचं तेच आहे. कृष्णाने जे सांगितलं ते कृष्णाची लिहायची काही नव्हतीच, की बुद्धाचं असेल किंवा येशूचं असेल किंवा पैगंबराचं असेल, 500-700 वर्षात लिहिलं गेलं. बरं. कृष्ण कथा जी आहे किंवा महाभारत जे आहे, बरोबर, त्याचा काल हा पण डिबेटेबल आहे. बरोबर, बरोबर. ते सगळं इतिहासात आपण बाजूला, रामायण पण डिबेटेबल आहे. तसं ख्रिश्चॅनिटी किंवा येशूचा जन्म हे डिबेटेबल नाहीये. फार तर तारखाचा फरक आहे, म्हणजे 25 काय 26, 27, 25 दशकापूर्वीच आहे. बस 20 दशक. तर मुद्दा काय आहे की हा जो आपलं तत्वज्ञान जे सांगितलं, म्हणजे बुद्धाने जे तत्वज्ञान मांडलं, ते मांडलंय तत्वज्ञान ते लोकांच्या करताच, कारण त्याला त्यांनी केलं ना आयुष्यभर. त्यांनी बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, त्यांनी केलं. ते स्वतः करता नाही केलं, ते बहुजनच त्याच्यात आणलेलं. कारण स्वतः मुक्त झाल्यावरती एखादा जेम्स त्याला मिळाला, जेम्स त्यांनी सगळ्या जगाला वाटला. बरोबर आहे. मग ते तर त्यांनी सांगितलं, हे पच्छिको इकडे या, बसा आणि बघा. बरोबर. मग हे त्याचा अर्थ त्याने ते तत्वज्ञान, तुम्हाला ऐकायचं तर तुम्ही येऊन बसू शकता इकडे, त्यांना आरामात तिकडे बसायचंय काळोखात सावलीत. तर त्याने जे सांगितलं तत्वज्ञान, ते एनलायटनमेंट त्याला मिळाल्यानंतरच त्याने सांगितलं ना, मांडलं ते. खरे, तोपर्यंत तो कन्फ्युजच होता. कारण त्यांनी कितीतरी योग केले, त्यांनी कितीतरी प्रकार वापरले. अतिशय राजाचा मुलगा असल्यामुळे सगळे पॅथी त्याला माहिती झाल्या होत्या, फॅसिलिटीज होत्या. बरोबर. त्यांनी ते सगळं उपभोगलं. आणि मग ते आपल्याला साध्या भाषेतलं जे आपल्याला माहिती आहे ते म्हातारा माणूस आणि नंतर आजारी माणूस आणि मृत्यू, हे त्याला दिसल्यानंतर त्याला कळलंय एक्सपिरियन्शियल काय. काहीच अर्थ नाही. मगाशी मी तो लिहितोय
महाभारतातले यक्ष प्रश्न ते सगळं सोडून द्या आपण, किती वर्षाचं आहे त्यातला एक प्रश्न सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे तिथला. तो प्रश्न असा आहे की सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट कोणती? मनुष्य मरणारा असून सुद्धा त्याला माहिती नाही मी मरणार आहे, असं जगतच नाही. माणसं दररोज साधो ये मुर्दो का गाव, हा राजा मरिये रंक मरिये मरिये साधू सोये. बस तरी पण तो असा जगतो की अमर आहे. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मग हा जो आहे यक्ष प्रश्न आहे तो. असा प्रश्न याला बुद्धाला हा का पडला? कारण त्यांनी सांगितलं ना, त्याचे पहिले शब्द जे आहेत बुद्धाचे ते काय आहेत की हे विश्वाच्या क्रिएटर, तू माझं घर पुन्हा बांधू शकत नाहीस. बरोबर. का? कारण घर बांधायचं जे सामान आहे बरोबर ते सगळं मी तोडून मोडून टाकलं आहे. आता मला ते पाली शब्द आठवत नाहीत किंवा बोलता येत नाही, पण हा गभीर अर्थ आहे त्याचा. बरं. की त्याचं म्हणणं होतं की मी हे सगळं जो विश्वाचा पसारा बनणारा प्रकार आहे बरं त्याचं रूट शोधून काढलं आणि ते मी मोडून तोडून टाकलं. आता माझं घर म्हणजे हा देह मला पुन्हा कधीही मिळणार नाही. बरोबर. आणि तेच त्यांनी शिकवलं जगाला विपश्यने थ्रू. बरोबर. हा मग ते शिकवलं ना शेवटी, त्यांनी शिकवलं, त्यांनी इझमने स्थापन केला. नाही मग शिकवलं म्हणजे त्या कशा करता शिकवलं म्हणजे आता तुम्ही आता पुस्तकात शिकवलं ना, तुम्ही आता यक्ष प्रश्नाचं एक घेतलं त्याच्यावरती काहीतरी सांगितलं म्हणजे तुम्ही तो धर्म स्थापन केला का? नाही, पण ते शिकवलं म्हणजे धर्म कोणी स्थापन केला? जे सांगतोय की ये इकडे, मी तू मला हे दे मग मी तुला ते देईन. नाही मग आता ही त्याच्याकडे ते नन्स त्यांचे झाल्या की त्यांनी संघ तयार केला. मग हे जे आहे हे कशा करता केलं त्यांनी? मग शेवटी भिक्षा मागूनच करायचे ना. तिथं भिक्षांदेही होतं. हो, पण बुद्धिझमचा रास का झाला? कारण भिक्षा मागायची सोडली, राजाश्रय मिळाला. बरं बरं. प्रॅक्टिस कमी झाली. आपण सगळं पुढच्या गोष्टी त्या होतातच, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही. तो आपला विचार, माझा तरी त्याच्यात मुद्दा नाही. हे पुढच्या गोष्टी आहेत, पण त्या लोकांनी हे तत्वज्ञान सांगितलं आणि लोकांनी लिहिलं तत्वज्ञान कंपाईल केलं. तत्वज्ञान पहिल्यापासून होतं. सिद्धार्थ गौतम हा एकमेव बुद्ध नाहीये. नाही असू दे, बरोबर, त्याची मोनोपॉली नाहीये. बरोबर ते अनंत बुद्ध होऊन गेले, अनंत बुद्ध होणार आहेत. बरोबर. आणि आताही जिवंत आहेत. मग त्यांचं सम्यक समबुद्ध का म्हणतात त्याला? कारण त्यांनी विदाऊट टीचर शोधून काढला. विदाऊट टीचर. मग बाकीच्या लोकांना जर टीचर होते मग त्यांनी तत्वज्ञान ठेवलं का नाही? शोधून काढलं. अरे ते गेलं ना, प्रॅक्टिस नाही केली. का नाही केली? तेच होतंय की कथा राहतात. मग कथा राहतात पण प्रॅक्टिस राहत नाही. बरोबर आहे. मग प्रॅक्टिस आल्यानंतर इझम येतं ना तुमचं पुढे. प्रॅक्टिस जेव्हा ती मशिनरीमध्ये टाकली जाते, लोकांसाठी सांगितली जाते, बरोबर, तेव्हा तो इझम तयार होतो. हो, मग ते इझम आजही थायलंडमध्ये गेलात तर तुम्ही मॉन्क आले असे तर बाहेर उभं राहावं लागतं, असं त्यांना पहिलं पाठवून द्यावं लागतं. आता हे सगळी स्ट्रक्चर का? अरे तो असा मनुष्य आहे ज्यांनी घरदार सोडलं, आई वडील सोडले, सगळं सोडलं, त्याच्याबद्दल रिस्पेक्ट आला नाही, काही नाही. मग अशी लोक येतात ज्यांना काही करायचं नाहीये, पण तिथे खायला मिळतंय, प्यायला मिळतंय, झोपायला मिळतंय. नाही ते बरोबर आहे. तुम्ही पुढचं जे म्हणता ना इझमच्या काही, त्याला वेगळ्या दुसरी बाजू, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेतच ना. चांगली जी आहे तर आपण चांगली घ्यायची, वाईट बाजू सोडून द्यायची. कशाला आपण सोडून नाही द्यायची. मग वाईट बाजू आहे अॅक्नॉलेज करायचं, ते अॅक्नॉलेज करा आणि ते सोडण्याचा प्रयत्न करा. बघा, अॅक्नॉलेज केली की सुटली तर मग बस आहे ना. मग आपण अॅक्नॉलेज केलं तरी पुरेसं आहे. आपण करतो, आहे वाईट बाजू, पण ते मला त्याच्याशी घेणं नाही. मग आपल्या इकडे कसं काय राहिले सनातन विचार, कसे राहिले आपल्याकडे? मग ते कुठेतरी लिहिलं गेलं ना, मांडलं गेलं कोणी ते. आता विशेषतः पण हे डिस्ट्रॉय का नाही झालं? तुमचं काय म्हणणं आहे? की माझा प्रश्न हा आहे, मी हे प्रश्न एकदा नीट सांगतो पूर्णपणे, की जर सगळ्या जगभर कन्व्हर्जन झालं, बरोबर, इस्लाम आणि ते तलवारीच्या बळावर, म्हणजे इंडोनेशियामध्ये आता 100 वर्षाच्या पूर्वी हिंदू राजा होता, तो मुस्लिम राजा झाल्यावर संपूर्ण इंडोनेशिया मुस्लिम झालं, बरोबर. तिकडे कुक मुसलमान, त्याचं नाव आदित्य. त्यांनी तलवार कुठे मग आली त्याच्यात? राजाला तलवारीवरती केलं ना. हो, एकच फक्त. आणि मग बाकीचे त्याने मग कन्व्हर्जन सगळ्यांना फोर्सफुली केलं, कंपल्सरी. नाही होत तर कापून काढणार तुला. अच्छा, इंडोनेशियामध्ये, बरोबर, ठीक आहे. त्याही आहे कुर्बानी, त्याच्याबद्दल मान्य आहे आपल्याला, ते तसं होतं. पण शेवटी काय मुद्दा काय आहे की त्या भारतात का नाही झाला? विचारवंत मग भारतातलं तत्वज्ञानच वेगळं आहे, वेगळ्या प्रकारचं आहे.
असं तुम्हाला म्हणायला हरकत सगळ्या नाही. ठिकाणी होतं काका, असू दे ना, अमेरिकेत तत्वज्ञान आहे. होतं, सगळ्या ठिकाणी हे इझम यायच्या अगोदर हो. इझम होते. पण आता तुम्ही मला सांगा, आता आपला समजा आपण हिंदू धर्मातला जर मुद्दा घेतला कुठलाही, तर हिंदू धर्मात आपला एक धर्म म्हणून किंवा संस्कृती म्हणून जरी तुम्ही घेतलं तर तुम्हाला काय दिसतं की त्याच्यामध्ये तुम्हाला आपण त्याला काय इंग्रजीमध्ये म्हणतो, तुम्ही बोलत राहा, मी शिफ्ट करतो कॅमेरा इकडे. हा. अच्छा अच्छा. तुम्ही काय म्हणताय इंग्रजीमध्ये किंवा हिंदीत म्हणा? आता मला ते त्यातला मराठी आणि इंग्रजी दोन्ही शब्द आठवेनात. पण अर्थ सांगा. सहिष्णुता. सहिष्णुता म्हणून आपण जगलो. हो, कदाचित तो आहे मुद्दा. आणि सहिष्णुता तुम्ही मला कुठेही दाखवा, आणि या सगळ्या धर्मात ती आहे, पण ती सगळी सुप्त किंवा लपवली गेली किंवा ती दाबलेली आहे. इथे हा असाच धर्म एक आहे. म्हणजे काय संस्कृती, काही लोक म्हणतात हिंदू हा धर्म नाहीच आहे. आमच्या तत्वज्ञानातली जी माणसं आहेत त्यांच्याकडे दोन गट आहेत. काही म्हणतात की हिंदू हा संस्कृती आहे आणि काही म्हणतात हिंदू धर्म आहे, सनातन धर्म वगैरे. पण हा मुद्दा मला इतके देव निर्माण केले. हो, कारण आपण विद्येला सरस्वती म्हटलं, बरोबर, गणपती म्हटलं, लक्ष्मी म्हटलं. हो, मग लक्ष्मीचीच आपण दुर्गा बनवली. बरोबर. आपण सगळं केलं. काली माताला पूजन करतो. बरोबर. सगळ्या शक्तींचं पूजन मग करतो. कुठे आहे बघा मारणं? फक्त त्या दानव, ते काली मातेच्या बाबतीत थोडंसं दिसतं तुम्हाला, ते दानवाला मारलं तिने, पण ते दानव म्हणून फक्त मारलेलं आहे. आणि कन्व्हर्जन हा हिंदू धर्मामध्ये मला माझ्या जे मी साधारण अनुभवलं किंवा पाहिलं आसपास, कन्व्हर्जन हिंदू धर्मात नाहीच आहे. तुम्हाला आता समजा मी कुठल्या तरी वेगळ्या धर्मातला माणूस आहे आणि तुम्ही हिंदू आहात आणि तुमचा धर्म मला आवडला, तर मी हिंदू धर्म स्वीकारू शकतो. पण तुम्ही मला कधी बोलणार नाही की तू हिंदू होतोस काय, तू अमेरिकेची रॉची हेड ती हिंदू बनली. हो, मग ती स्वतःहून झाली असेल ना. हिंदू माणसाने किंवा हे आपल्या मोदीने किंवा आपले अमित शहाने सांगितलं नाही तू आमच्याकडे ये, तुला आणखी वेगळं कुठलं तरी मंत्रिपद देऊ किंवा असं काय. पण ती झाली आहे. एक कथा मला, आणि कितीतरी लोक व्हायला लागले आहेत तिकडे अमेरिकेमध्ये. आता हे हरे राम हरे कृष्ण नावाची मुवमेंट जी काय झाली ती सगळ्या ठिकाणी, तिकडे लोक टक्कल करून या शेंड्या ठेवायला लागले हिंदू धर्मात. तिथे कोणी तलवार वापरली? हीच स्पेशालिटी आपली आहे. मला वाटतं मला काय सांगू, सहिष्णुता. श्रीलंकेमध्ये अगदी मी 32-33 वर्षाचा असेल, म्हणजे अच्छा 20 वर्षापूर्वी. बरोबर. तिथे नेला डिसूजा म्हणून आर्किटेक्ट आहे. आता आहे की नाही माहित नाही, मी शोधलं पाहिजे ऍक्च्युली. बरं. तिच्या ऑफिसमध्ये ती बँकिंगचं इंटिरियर करायची. ती म्हणली की मी ख्रिश्चन डिसूजा बुद्धिस्ट कंट्रीमध्ये श्रीलंका, पण मला इंडिया आणि हिंदुझम खूप आवडतं. खूप आवडतं. बरोबर. म्हटलं का, तर फर्स्ट टाइम मला ती दृष्टी मिळाली तिच्या थ्रू. बरोबर. तर तिचं म्हणणं होतं की भारतामध्ये किंवा हिंदू किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हिंदू संस्कृतीमध्ये लाईफ हे फक्त सेलिब्रेशन आहे. बरोबर. आता हे भगवद्गीतेकडे तुम्ही आलात. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक सणवारीत, सूर्यास्तापासून चंद्रोदयापर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काहीतरी फेस्टिवल आणि लाईफचं सेलिब्रेशन अतिशय प्रामाणिकपणे चालतं. ही एक अशी संस्कृती आहे, म्हणून मला ती आवडते. बरोबर. आणि तोपर्यंत मला हे कधी कळलंच नव्हतं की आपण इतक्या रिच संस्कृतीमधनं आलोय. बरोबर. कधी कधी सुनाराने कान टोचले किंवा बाहेर गेल्यानंतरच जी सुरुवातीला भारतीय हिंदूच असणार. डिसूजा म्हणजे साधारण ख्राइस्ट आल्यानंतरच आहे ना. ते सगळे गोव्यातले सगळे जे असतील. आला त्याचा शिष्य म्हणे इकडे केरळात आला होता, मग गोव्यात आली काय ते पोर्तुगीज वगैरे, या लोकांनीच ख्रिश्चन केलंय. ते काय असं हे नाही. पण त्यांनी अर्थात एवढंच आहे, तलवारीच्या ऐवजी चॅरिटी आणि त्याला ते काय होतं, उपासमार, फूड आणि मनी वॉज कंट्रोल बाय टेम्पल, चर्च आणि प्लेसेस ऑफ प्रेयर. बरोबर. एज्युकेशन, हेल्थकेअर त्यांच्याकडे होतं सगळं. त्यामुळे मनुष्याचं ऑपरेटिंग सिस्टम टेम्पलकडे म्हणा तुम्ही. सुरुवातीला टेम्पलकडे होतं, नंतर चर्चकडे. चर्चकडे ते अगोदर त्यांच्याकडे राजाश्रय असल्यामुळे त्यांच्याकडे होतं, त्यामुळे त्यांनी तो पैसा वापरला. म्हणजे जे आजही वापरतायत ते. आजही वापरतात. जे आपली देवळातली माणसं
किंवा देवळात आता करोडो त्याचं तिरुपतीमध्ये म्हणे आहे करोडो रुपयाचं सोनं पडलं आहे. त्या आपला इवन साईबाबाच्याकडे पण करोडो रुपयाचं सोनं आहे. ते कशाला जवळ आपला हा गणपती सिद्धिविनायक म्हणे ते तुमच्या लहानपणी काही नव्हतं, झाड होतं तिकडे एक फक्त असं या गणेश मंदिरासारखं होतं, एक झाड आणि एक मंदिर. सिद्धिविनायक करून टाकला. आता हे त्याच्या मला अमिताभ बच्चनने चप्पल न घालता चालून आला झू वरनं. कोणतो अमिताभ बच्चन झू वरनं चालत आला. बघा म्हणजे ती मजा, म्हणजे ते लोकांचा तो शो आहे. माझ्या मते हे सगळा शो आहे. तो आवश्यक आहे. माणसाची श्रद्धा जागृत करण्याचं संस्थान आहे ते. हो, मग ते श्रद्धा ही शेवटी सायकोलॉजीचा प्रकार आहे. हो, श्रद्धा म्हणजे शेवटी काय मेंटल सगळ्या गोष्टी आहेत, मानसिक गोष्टी सगळं आपलं कंट्रोल. त्याच्यात बघा परत त्याच्या प्रश्नाकडे आपण वळालो तर सगळ्यात स्पीड गोष्ट काय म्हणे तर थॉट्स, आणि सगळ्यात स्पीडी गोष्ट म्हणजे माइंड. वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने पळणारी गोष्ट म्हणजे मन माणसाचं. तेच मन जे आहे ते त्या मनालाच जास्त महत्त्व दिलेलं आहे, आणि ते आपल्या या धर्माच्या नावातर्फे आपण वापरत असतो. म्हणजे त्यामुळे आपण सर्व्हाइव्ह झालो. हा, असं आहे ते. मला मेकॅनिकली असं वाटतं की इतका अत्याचार होऊन, इतकं वाईट प्रकारे बोलू पण शकत नाही आपण, इतकं वाईट प्रकारे आपल्यावर आक्रमण होऊन 2-3 गोष्ट मी वाचलं आणि ह्याच्यावर तुमचं मत हवंय. मी चुकीचा पण असेल. बोला. एक गोष्ट जाती व्यवस्था. बरोबर. म्हणजे आज मी ऑस्ट्रेलियामध्ये गेलो तर आमचं सिलिंगचं काम करणारा कन्स्ट्रक्शनमध्ये, त्याचा पगार आणि वकिलाचा किंवा डॉक्टरचा पगारामध्ये तफावत इतकी नाहीये. अच्छा, बरं. ते 100 असेल तर हा 80 आहे किंवा 70 आहे. आपल्याकडे 100 असेल तर 7 आहे किंवा 10 आहे. बरोबर, इतकी फरक आहे. तसं आपल्याकडे होतं पूर्वी. हो, की तू काय काम करतोयस ते महत्वाचं नव्हतं. बरोबर. ब्राह्मण शिकवायचा, त्याला धनसंचय करायची परमिशन नव्हती, परवानगी नाही, आणि करायचेच नाही. परवानगी शब्द वापरा किंवा न वापरा, तरच तो ब्राह्मण म्हटला जायचा, जर तो भिक्षा खाऊन जगत असेल तर. खरं. आणि गावावरती जबाबदारी त्याच्या तो भुका मारता कामा नये याची असायची. हा, बरोबर. हे त्यांनी सोय त्यांचं असं होतं की विद्या आणि शस्त्र, पॉवर आणि बुद्धिमत्ता एकत्र नको, मग रावण तयार होतो. बरोबर. जो ब्राह्मण शस्त्र उचलतो, बरोबर, तो परशुराम किंवा रावण म्हणतो. हा, असं होऊ शकतं. बरोबर. 2 एंड आहेत त्याचे. मग आता हे कोणी केलं ते? हे मनुष्याच आहे ना. हा. तर संस्था आपल्याकडे काय होती की आर्टिझन आहे, तो आर्ट आणि कल्चर करत राहणार. बरोबर. इंटेलेक्च्युअल आहे, तो संपूर्ण समाजाची बुद्धिमत्ता पोषण, त्याला बारबाईचा कारभार, श्रुती स्मृती पुराणोक्त ती जपण्यासाठी. बरोबर. रायटिंग व्यवस्था नव्हती. बरोबर. त्यांच्याकडे रिटेन्शन पॉवर आहे, बुद्धिमत्ता तल्लक आहे. पानावरती लिहायचे. पानावरती तर नंतर आलं, त्याच्या अगोदर पण इंटेलेक्च्युअल आहेत. मेमरी माझ्या लक्षात कालचं राहत नाही, मी कुठे ब्राह्मण बनणार आहे किंवा श्रुतीमुक्ती. सेवा भावा नाहीये, मेमरी मध्ये असायचं. बरोबर. तुमच्या स्किल प्रमाणे. तुमच्याकडे बॉडी चांगली आहे, युद्ध करायची आहे, तमस आहे, सैन्यात व्हा, क्षत्रिय व्हा. त्यामुळे झालं काय, आपण कधीही एक राष्ट्र नव्हतो. बर. आपण अखंड भारत, सगळ्या कथा आहेत आता सांगायच्या मोदीला आक्रमण न करता पादाक्रांत करण्यासाठी. बर. पण हे सगळेच लहान लहान राजे होते कसब्यामध्ये, आपापल्या याच्यात मोठे शाणे होते सगळे. बरोबर. ते एकामेकावर आक्रमण पण करायचे. मग त्यांनी लॉ लिहून ठेवले, सकाळी 6 ते रात्री 6 एवढ्याच वेळात आम्ही युद्ध करणार, हेच वापरणार, असं सगळं युद्धाचा लॉ. त्यामुळे युद्ध करायचे कोण? क्षत्रिय. जिंकायचे कोण? क्षत्रिय. बरोबर. बाकी तिन्ही वर्ण आपापली कामं बिनचोकपणे करायचे. बस. शिवाजी पाकला जाऊन हात उभे राहून बघायचे युद्ध कसं चाललंय, कोण कसं लढतंय. अन्यायाला तो सांगायचा इकडनं की हे बघ अन्याया, ऐक. संजय सांगायचा की हे बघ युद्ध असं चालू आहे. टेलिकास्ट वगैरे सगळं होतं. सगळं आमच्याकडे व्यवस्थित चालायचं. मुघल आले, त्यांनी जाळलं. त्यावेळी कुठच्याही एज्युकेशन संस्थेला हात लावायचे नाही, किती युद्ध झालं तरी. मुस्लिम नाही आपल्याकडे. हो, आपल्याकडे नाही केलं, पण मुस्लिम याच्या अगोदर कधी नव्हतं. मुस्लिमांनी त्यांना ते ट्रायबल होते. ते ट्रायबल लोकांनी ट्रायबल लोकांसारखी संपत्ती आणि स्त्री लुटली. बस. त्यांना काहीच नाही, जनावर आणि त्यांच्यात एवढासा फरक नाही. बरोबर. आणि ते लॉ वापरले, त्यामुळे आपण आपली सगळी जाळी गेली आणि सगळा बुद्धिझम नष्ट झाला नॉर्थ महाराष्ट्रामधून. बरोबर. नॉर्थ इंडियामधून जवळजवळ सगळे धर्म नष्ट झाले.
हा, तर हे माझी फिलॉसॉफी कशी वाटते, ही संशोधन बरोबर आहे का? बरोबर आहे ना. ह्याच्यामध्ये कोणी PhD वगैरे केली आहे? नाही, आता असं काही नाही आहे, पण ते आता त्याच्यामध्ये तुमचं ते हिस्ट्री फिलॉसॉफी हे मिक्स आहे तुमचं. मला 2-3 युनिव्हर्सिटी म्हणतात तू ह्याच्यावर लिही, तुला PhD देतो आम्ही म्हणून. खरंच करता येईल, तुम्हाला करता येईल, पण तो विषय निवडा तुमची परत, आणि त्याच्यामध्ये काय करा तुम्ही त्याच्यामध्ये. मला तेवढा पण वेळ नाही घालवायचा आहे. नाही, आता तुम्ही रिटायर्ड आहात ना? नाही, रिटायर नाही, अजून नोकरी करताय? हा, मग कधी तुम्ही रिटायर होताय? रिटायर व्हायचं नाही, अजून 10 वर्षांनी. अच्छा, म्हणजे तुम्हाला जॉब करायचा आहे? म्हणजे जॉब करताय तुम्ही? जॉबच करतो, हा, एक पण ती प्रकारे. सेवाभावाने करतो पूर्णपणे. अच्छा, म्हणजे तुम्हाला ती सेवा महत्वाची आहे, बरोबर आहे ना? मग पुस्तक आणि पण PhD तरी डॉक्टर तुम्ही लावून करू काय शकता. मिळणार आहे मला? नाही, लावण्याकरता तर नाहीच काहीच करायचं, बिलकुल. वेगळा ते ज्यांना पैसे कमवायचे आहेत, जसं आता आमची प्राध्यापक मंडळी जी आहे ना, ते आता PhD त्यांना कंपल्सरी केलंय. नाहीतर शिकवायला देणारच नाही त्याला. नाही, देणारच नाही तो. पहिली गोष्ट ते. आणि बरं झालं त्याने केली PhD, आणि समजा चुकून तो पूर्वी लागलेला होता तर त्याला काढून टाकणार. मग तुला PhD केली पाहिजे, मग तू काय करतोस, कुठला विषय काय माहीत, असं चाललेलं आहे. तसं नाही, तुमचं जे असेल ते सेल्फ असेल, तुमच्या स्वतःच्या पण ह्या विषयावरती PhD होऊ शकते? होऊ शकते ना, कुठल्याही विषयावर. आता मी तुम्हाला मराठीची काही उदाहरणं सांगतो, तत्त्वज्ञानामधली आपल्या PhDची. मराठी एक काही प्राध्यापक जरा दोस्त आहेत आपले ओळखीचे असायचे, त्यांची PhD काय बघा, वसईतील आदिवासी समाजातील स्त्रिया, म्हणजे फक्त तिथल्या त्यांची काय हाल आहे, कसे काय. ते कौतुक असं गोष्ट आहे की आहे. इतक्या डेव्हलप शहराच्या 50 किलोमीटर रेडियस मध्ये आदिवासी सारखे लोक राहतात. आहे. हा, मग ते तेवढंच. बाकी त्यांना हे बुद्ध माहिती नाही, त्यांना ख्राइस्ट माहीत नाही, त्यांना पैगंबर माहीत नाही, पण त्याला ते तेवढं फक्त माहिती आहे, स्त्रिया आणि आदिवासी. तसं आहे. तसं तुमच्याकडे काय व्हरायटी आहे तुमच्या ज्ञानामध्ये. म्हणजे तुमचं ट्रॅव्हलिंगमुळे असेल, ट्रॅव्हलिंग लोकांमुळे फार असेल. महत्वाचं आहे. ते ट्रॅव्हलिंगमध्ये तुमचं खूप. कदाचित आम्ही पुस्तकातून जे मिळवलंय ज्ञान त्याच्यापेक्षा हे वेगळं. नाही, आणि मी कॉन्व्हर्सेशन असं तुमच्याशी केलं, असं मी हा, सगळ्यांशी तसं- करत असतो, हा. आणि कुठेही गेलो तरी करतो. नाही, तुम्ही ते अज्ञानी माणसाबरोबर उलटा बरोबर. आता तुम्हाला परत सॉक्रेटिसकडे वळवतो थोडंसं. हा, म्हणजे माझी जी माहिती आहे तुम्हाला या पॉईंटला, तुमचे जे पॉईंट्स आहेत त्याच्याकडे कसे त्या सॉक्रेटिसला एकदा विचारलं, मग तुला हे एवढं ज्ञान कसं मिळालं, आणि तू कसं काय तू एवढा मोठा माणूस झालास, सगळा एवढा सुधारलायस, व्हर्च्युअस वगैरे आहेस एकदम, हां, सद्गुणी. ते म्हणले काय, तर म्हणे मी काय करतो, माझे गुरु कोण. नाही, त्याला विचारले तुझे गुरु कोण असे एवढे तुला एवढं ज्ञान मिळालं. तर तो म्हणाला माझे गुरु म्हणजे मूर्ख. कसे मूर्ख? तर म्हटलं मूर्ख लोकांच्याकडे पाहतो आणि त्यांच्या चुका बघतो, आणि त्या चुका माझ्यात आहेत का, अवगुण बाहेर काढतो. हा, तर अवगुण जर माझा त्या मूर्खाचा गुण माझे अवगुण दिसला तर तो मी बाहेर काढतो. असा मी त्या मूर्खांच्याकडून शिकतो. विद्वानांच्या पेक्षा मूर्खाकडून जास्त शिकतो. असा तो सॉक्रेटिस होता बघा. म्हणजे ते 4 व्यायाम सांगितलेत ना, जे गुण आहेत ते वाढव प्रयत्नपूर्वक. बरोबर. जे गुण नाहीयेत ते घेऊन ये. बरोबर. दुसऱ्याकडे गुण आहेत ते बघ आणि ते आणायचा प्रयत्न कर. बरोबर. जे अवगुण आहेत सोडून दे, तुझ्यात नाहीयेत ते येऊ देऊ नको. येता कामा नये. आणि जे अवगुण तुझ्यात आहेत ते आणि कमी तुला कर. कळलं तर ते कमी कर. एवढेच 4 व्यायाम कर, बस जिंदगी तुझी झाली. बाकी व्यायाम काहीच नाही. आता हा शेवटचा जो तुमचा मुद्दा आहे तो माझ्या रिपेंटन्स मध्ये येतो. पश्चाताप तुम्ही का करायचा आहे, की बाबा माझा अवगुण आहे. पश्चाताप ही प्युरिटीचे आहे. हा, इकडे हो ओपोनो पोनो हा, म्हणून हवायन टेक्निक आहे. बरं हो बरं ओपोनो पोनो बरं, मला बरं. पाठवतो मी. मला ते म्हणतात की आय एम सॉरी, हो हो, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू आणि थँक्यू. 4च हे कोणाला सांगायचं? स्वतःच्या इनर चाइल्डला, हा, की मी तुझ्यावरती अन्याय करण्या अगोदर माझ्या स्वतःवरती अज्ञानामुळे त्याच्यामुळे इतकं तुझ्यावरती सपरेशन केलेलं आहे हा, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. हा. मग आता हे स्वतःला करता करता जर दुसऱ्याला पण चुकलं- होतं. तुम्हाला कोणाला हिलिंग करायचंय, काय करायचंय, तुमच्या नुसत्या विशने होतं ते. बरोबर. रेखी असेल किंवा बरोबर बरोबर काही आणखीन टेक्निक बरोबर, असेल. बरोबर. लाईफ एनर्जी येते. मग आता हे जे आहे ना, यातलं हे सगळं पश्चातापातच आहे. हो ओपोनो पोनो घ्या तुम्ही, नक्की ऐका. काय आणि ते तुम्हाला हो ओपोनो पोनो हा,
हे त्यांचं Technique नाव आहे. आहे, टेक्निक आहे ते. हा, हे म्हणजे खूप त्याच्यात भरपूर काही आहे, ब्ल्यू लाईट्स, हे ते पाणी असं प्यायचं, ते असं करायचं अच्छा, वगैरे. ते बाकीच्या हे सगळे technique टेक्निक्स आहेत, आपल्याकडे पण ही फारसं नाही. फक्त अफर्मेशन्स आहेत. हा, मग आता हे अफर्मेशन सायकोलॉजी फार चाललेलं आहे, पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये ते येईल. बरं बरं, ठीक आहे. कारण फिलॉसॉफी तुम्ही आहे म्हणजे. काही म्हटलं तरी फ्रिक्वेन्सी आहात. ही एक फ्रिक्वेन्सी आहे, ते झाड एक फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर. ही इन्स्टिट्यूशन मग आता हे फ्रिक्वेन्सी तुमचं आहे. सायन्सकडे गेलं, हा. ॲटॉमिझम, हे आहेच ना ते. आईन्स्टाईनकडे. हो, आणि ती फ्रिक्वेन्सी आपण क्रिएटर का आहोत? कारण हे बोट हलतंय म्हणून, नाहीतर बॉडी बरोबर. डेड. हे जे हलवत आहे हम्म. तेच हे पृथ्वीला हलवत आहे, बरोबर, तेच हे ब्रह्मांडाच्या गॅलेक्सीला हलवत आहे. सगळं आहे. काय हलवतंय माहित नाहीये बरोबर. आपल्याला, अजून कळलं नाही. आपल्याकडे आहे ताकद, असं आहे ते. मग तेच आपण पुन्हा गीतेकडे वळालो तर ते बोटावरती त्यांनी उचलला ना तो उचलला आपण. पर्वत, हो. असं म्हणजे तसाच प्रकार आहे बघा. तर असं आहे, तुम्हाला करता येईल, खरोखर करता येईल. तुम्ही असं विचार करा त्याच्यावरती, आणि एखादा विषय म्हणजे आता इथे पिढी तुम्हाला काय करायचं, तुमचे हे जे बोललात तुम्ही त्याच्यामध्ये व्हरायटी आहे. मग त्याच्यामध्ये तत्त्वज्ञानही आलं, नंतर बुद्धिझमही येऊ शकतो, त्याच्यात इस्लामही येऊ शकतो, ख्रिश्चनिटीज तुम्ही जास्त नाही बोललात, पण इतर असं हिंदुइझम तरी येईलच. बरोबर. आता किंवा हे असं तर वेगळी पॉईंट सांगितले या तत्वाचं, सायन्स आपण ओकायचे टेक्निक तसं, आणि सायन्स तुमच्याकडे आहेच, बेसिक तुमच्याकडे सायन्सचं पण ज्ञान आहे. तर तसं तुम्ही असं ठरवा. म्हणजे आता तुमचं बेस सायन्सचं आहे, मग सायन्सशी संबंधित फिलॉसॉफी, सायन्सशी संबंधित काही. पण अशी PhD मिळते का नाही मिळाला? PhDचा अर्थ काय की तुम्ही असं वेगळं काहीतरी म्हणजे एक लायसन्स मिळेल कॉलेजमध्ये जाऊन यंग मुलांशी बोलायचं. नाही, असं काय तुम्ही आत्ताही बोलू शकता ना, हो. त्याला काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे असं काय डिग्रीच पाहिजे असं नाही, पण डिग्री असलं पाहिजे फक्त लोकांना कळतं काय हा PhD झालेला माणूस आहे आणि हा काहीतरी वेगळा शिकलाय आणि याला माहिती आहे. एक प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे मला, बोल. की काही माणसं जी नॉलेजेबल होतात, बरं किंवा त्यांना रिअलायझेशन होतं, बरं किंवा भरपूर संत बघू आपण, तुकारामांचं नाव घेऊ बरं शकतो, बरं 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 किंवा आणखीन भरपूर आपल्या कोकणामध्ये इतके संत आहेत, बरोबर, किंवा बरोबर. देशावरती पण आहेत, बरोबर. ते इनॅक्टिव्ह बनतात. त्यांना असं हे तुम्हाला कळतं, वाटतं ते, तुम्हाला वाटतं ते म्हणजे inactive बनतात. भौतिक दृष्ट्या. शेवटी त्यांनी करायचं काय मग? कारण जसं गांधी सगळ्यांना सांगत होते, हां, राम 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 म्हणा, आणि स्वतः फक्त शांत बसून राहायचे. बरं 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 बरोबर ना? म्हणजे ते फ्रिक्वेन्सीमध्ये राहायचे, बरं, बाकी बरं. सगळ्यांना गाणं गायला लावायचे. बरं बरं. तसं आपल्याला, माझा प्रश्न हा आहे की ज्याला हे कळतं की कशात काहीच नाहीये, बरं त्यावेळी तो मनुष्य निष्क्रियतेकडे जायचं, किंवा त्याला वर्ल्डली गोष्टीच्या पाठी धावायचं थांबतो. बरोबर आहे ना. मग आता हे तुम्ही झेन बुद्धिझमकडे वळताय, तिकडचं चायनीज आणि झेनमध्ये. त्या झेनमधले जे सगळे विचारवंत जे आहेत, झेन विचारवंत, ते हेच सांगतात की माणसाला एकदा ज्ञान झालं की तो शांत बनतो, तो विचारच करत नाही, आणि तो कमीत कमी बोलतो. आणि जो कमीत कमी बोलतो म्हणजे त्याला काहीतरी माहिती आहे, असं पण ते बोलतात. ते लॉ ऑफ पॉवर मध्ये आहे ते. जे बोलतात त्याला माहिती असेलच असं नाही, म्हणून त्यानं तिथे बोलतच नाहीत. आता ह्या गोष्टी ज्या आहेत ना, झेन गोष्टी मी ती बऱ्याच वाचल्या, तुम्ही वाचा त्याच्यात, हा मुद्दा तुमचा तिथे सापडेल. झेन गोष्टी वेगवेगळ्या, तर त्या झेन कुठलेही मास्टर तुम्ही गेलात ना, ते फार बोलतच नाही. आता एक विचित्र जोक म्हणून तुम्हाला सांगतो मी त्याचा, झेनचा. तर तो एक झेन मास्टर बसलेला असतो, आणि आपण मेडिटेशन म्हणतो. आता एक आपल्यासारखा एक साधा छोटासा माणूस आला, तरुण माणूस कोणतरी होता, आणि तू त्याला विचारतो काय करतोस तू, तर तो उत्तर देतच नाही. परत एकदा विचारतो तोच प्रश्न, तू काय करतोस, काय मला सांग ना, परत उत्तर देत नाही. आणि असं करता करता तो आणखी परत तोच प्रश्न. तो शेवटी बोलतो, अरे मूर्खा जा बा, मी मेडिटेशन करतोय, तुला कळत नाही काय. शेवटी भडकला तो, गेलं की मेडिटेशनचं फुकट गेलं ना.
मी तो मूर्ख कोण असेल त्याने 10 वेळा त्याला विचारलं तरी तू गप्प तुझं मेडिटेशन चालू ठेव ना, कशाला उत्तर देतो. आणि उत्तरसुद्धा तू असं द्यायची काही गरज आहे का. संपलं त्याचं. म्हणजे शेवटी तुम्हाला शांतच महत्त्वाचं आहे की कुठलेही तुम्ही बघा त्यांच्या त्या गोष्टीमध्ये की माणसं. आता एक दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. झेन मास्टर जसं त्याच्याकडे गेला, राजा गेला, तो राजा गेला तर तो बघतो अरे हा झेन मास्टर करतोय का, तर हा काहीतरी माळ्याचं काम करतोय, झाडं बिडं लावतोय, ते करतोय असं काहीतरी. मग तो बराच वेळ बघतच नाही त्याच्याकडे. मग तो म्हणतो मी राजा आहे, महाराज वगैरे. बरं असं. मग काय तुला मला हे पाहिजे बरं का, शिकायचं आहे तुमच्याकडे. ठीक आहे, तू काय कर, ते बागेतलं काम करायला सुरुवात कर. म्हणजे अशी ती सुरुवात त्याची, तेच काम. मग काही दिवस ते, काही दिवस हे असं करत मग ते कुठेतरी एखादा तो सांगणार मुद्दा असं ते. आता दुसरा एक आणखी तिसरं पटकन सांगतो मी, माझ्या लक्षात आहे म्हणून. कुणीतरी एक तत्वज्ञ त्या मास्टरकडे आला माणूस साधा आणि म्हणायला लागला मी आलो तुमच्याकडे शिकायला, काहीतरी नवीन मला सांगा, मला तत्त्वज्ञानामध्ये शिकायचं आहे. जसं ख्राइस्टकडे गेला ना तो माणूस, इटर्नल मला लाईफ पाहिजे, जा तू सगळं सोडून ये आणि मग ये. तो परत येतच नाही. तसं तो गेला. तर तो आणि म्हणे माझा बरंचसं ज्ञान आहे, भरपूर मी शिकलो आहे, काय हे शिकलो ते शिकलो आहे. ठीक आहे म्हटलं बसा या. बसल्यानंतर तो चहा घेऊन येतो आणि त्याला एक कप देतो, आपल्याला एक कप टाकतो आणि स्वतःच्या कपामध्ये तो चहा असा टाकत राहतो आणि बोलत असतो समोर. टाकतोय तो चहा खाली चाललाय, उघळतोय चहा म्हणजे भरून गेलाय. तरी टाकू शकत नाही. मग हा माणूस त्याला विचारत हो तो तुमचा चहा कप भरून गेलाय तरी तुम्ही कशाला हे करताय. मग तो विचारतो मला हेच मला सांगायचं आहे, तुमचा जर कप असा भरलेला असेल तर मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. तुम्ही तुमचा कप रिकामा करून या, तरच तुमच्यामध्ये ओतू शकेल, तरच मी ओतू शकेल. म्हणजे तो बोलणारच नाही बाबा तू काय कसे तुम्ही टेस्ट घेतो वगैरे. आता आपल्याकडे साधारण हे ऋषीमुनी वगैरे असे टेस्ट वगैरे त्यांच्या टेस्ट अशा असं नाही, म्हणजे बोलणारच नाहीत ते. आणखी माझी 2-3 उदाहरणं आहेत माझ्याकडे, पण पटकन मला तर आठवत नाही. मला एक ती कथा आठवते की जो ही खरी कथा म्हणतात ते लोक, अलेक्झांडर जेव्हा आला, हा बरोबर त्यावेळी तीर्थंकर कोणतरी होते, ते हे पण राजा होते बसलेले, सगळे 24च्या 24 तीर्थंकर राजाच. हा त्याचे जैनचे, जैन बरोबर. आणि ते निवस्त्र, हो अंगावर वस्त्र पण घालत नाहीत. बसलेला काहीतरी कळलं की तो म्हटला असं काय, हा राजा आणि निवस्त्र बसला, जाऊन भेटूया त्याला. तो आला तिकडे, बसला तो असं आकाशाकडे बघत बसलेला होता असंच काही. म्हणतो की अरे तू राजा काय करतोयस. मी काही करत नाही. म्हटलं तो म्हणतो तू कोण, तू मला ओळखत नाहीस. मी अलेक्झांडर द ग्रेट. मग तू काय करतोयस. मी विश्व जिंकतोय. विश्व कशाला जिंकतोयस, काय करतोय. ते दोघं एकामेकाकडे बघून हसायला लागले. हा हसायला लागला की हा काय करत नाही राजा असून नागडा बसलाय, आणि हा हसायला लागला की हा जग जिंकायला चाललाय की याला काय कळत नाही. त्यामुळे दोघांना त्यांच्या स्टोरीज मधनं लाईफ जगत होते ते. आपल्याकडे एक स्टोरी ही की राम जातो मग कृष्ण बनतो आणि मग गणपती दरवर्षी येतात जातात आपल्याकडे. बरोबर, आपल्याकडे सायक्लिक नेचर आहे, कर्माची थेअरी आहे, या जन्मानंतर नेक्स्ट जन्म आहे. तिकडे इटलीमध्ये त्याला असं काही नाही. एक दगड घ्यायचा आहे, तो डोंगरावरती घेऊन जायचा आहे, मग ती नदी पार करणार आणि नदी पार केली की तिकडे त्याला इतक्या सुंदर गोष्टी मिळणार की काही कल्पना करू नका. बरोबर, एकमेव जन्म आहे, बाकी सगळ्या स्टोरी आहेत. बरोबर, हे त्याला लहानपणापासून शिकवलं. बरोबर. त्याचा पराक्रम काय, जग जिंकायचा. त्याचा पराक्रम काय, आतून शांत राहायचं, मन जिंकायचं. आपल्या स्टोरीज कुठच्या आहेत. आय थिंक हे पण एक कारण असेल की आपल्याकडे जेव्हा जग बाहेरच्या गोष्टी शोधायला लागले तेव्हा आपल्याकडे ऋषी हे सायंटिस्ट झाले जे आतल्या गोष्टी शोधायला लागले. बरोबर, त्यांनी आतल्या शोधल्या. अगोदर हे एक कारण असेल की आपण सर्व्हाइव्ह केलंय खरे, की आपल्याकडची रूट्स इतके स्ट्रॉंग आहेत. आणि मला तर मी किती ठिकाणी बोललो असं कितीतरी गोष्टीमध्ये की बरोबर आपल्याकडच्या स्त्रियांनी संस्कृती जपली. बरोबर, ते पण आहे. लढवय्ये पुरुष तर पाणीपत मध्ये वारलेच सगळे. आज पुण्यात एवढं कडक काय, कारण जे राज्यकर्ते होते 400 वर्ष
अफगाणिस्तानापासून ते म्यानमारपर्यंत हम्म. ते सगळे मेले, हम्म. तरी पण संस्कृती जपली गेली ती स्त्रियांमुळे जपली गेली, बरोबर. हा ना. आणि संत मंडळी संत मंडळी रिसर्च मुळे जपली गेली. मग आपल्या ज्यावेळेस मुसलमानाची आक्रमणं झाली त्यावेळेस मग लोक तीच बोलायची ना कधी कधी, ही जे पंढरीची यात्रा काय त्याला म्हणतो आपण, पण जे आषाढीला कार्तिक 700 वर्ष पुराणी आहे ती, हा, ती काय. आळंदीची. हा. तर त्यावेळेस ते म्हणलं अरे तुम्ही हे यात्रा बित्रा करताय पंढरीचं, पण ही माणसं आमची कत्ली करतायत, बायकांच्यावरती आला एवढा अत्याचार करतायत, आणि तुम्ही हे काय करताय, धर्म धर्म देव देव देव. ते रामदास काय आणि तुकाराम काय सगळे शांत होते. रेझिस्टन्सच केला नाही, ते एक मोठी गोष्ट आहे. हा, रेझिस्टन्स फक्त क्षत्रियांनी केला. हो, मग आपल्याकडे ती हे ताकद लढवय होती ना. होते तेवढेच लढले. बरोबर. रशियासारखं किंवा बाकी देशासारखं सगळे नाही. शस्त्र घेऊन गेले नाहीत, नाही, बरोबर. त्यामुळे सगळे मेले नाहीत. बरोबर, ते पण त्याच्यात झालं. व्हॉट यू रेझिस्ट परसिस्ट. बरोबर. जर तुम्ही प्रतिकारच नाही केला, आम्हाला सगळेच पुण्यवान हो. म्हणजे मोहम्मद पैगंबरासारखे गुरु नाहीत कोणी, किंवा येशूसारखा दयाळू कोण नाही जो म्हणतो की त्यांना माफ कर म्हणून. बरोबर बरोबर. तर मी येशूला वाईट म्हटलंच नाही, पैगंबरांना वाईट म्हटलंच नाही. तेच मी मगाशी तुम्हाला म्हटलं की भारतासारखा देश आम्ही जो आहे, कन्वर्ट काय होणार, आम्ही कन्वर्टेडच आहोत. तो सहिष्णुता फार मोठा पॉइंट आहे आपल्याकडे, करेक्ट. की जो कुठेही नाही, आज कुठेही नाही, कुठेही कुठेही नाही. ते आपण जर्मनी काय- शहाणे आपण म्हणत नाही. नाही नाही, आम्हाला शहाणे नाही. आम्हाला काहीच कळत नाही. हेच आपले तत्वज्ञ आणि ऋषीमुनी बोलत गेले, आणि त्यांचं पॉइंट हाच सगळ्यात आहे की ते पहिलं विचारतात की बाबा मला काहीच, ज्याला कळतं असं की मला कळत त्याचा नाही. कप भरलेला त्याला काहीच नाही कळत. नाही, ज्याला कळतं की बाबा मला काहीच कळत नाही तोच खरा त्याला कळलेलं असतं. आणि जो बोललो ज्याला कळत नाही पण तो म्हणतो माझ्याकडे मी कळलंय, मला सगळं एवढं माहिती आहे माझ्याकडे, त्याचं कधीच नसतं भरलेलं. हाच तत्वज्ञानाचा बेस आहे. थँक्यू काका, पाया पडतो. अरे नाही हो, नाही नाही, मस्त भेटलं, मस्त बोलणं झालं. नाही नाही, बरोबर आहे. आणि मला आनंद तुमचा नंबर ठेवतो मी, तुम्हाला देतो जे रेकॉर्डिंग मला केलंय ते. आनंद झाला हा. की बाबा कमीत कमी आमचे विचार जे आहेत तत्वज्ञानाचे, कारण मी ज्यावेळेस तत्वज्ञान निवडलं हा. त्यावेळेस आम्हाला लोकांनी काय केलं, अरे काय कसला विषय निवडतोय तू, त्याला नोकरी नाही काय नाही. फक्त आमचे एक टीचर असायचे नायर नावाचे. तुमच्या वडिलांनी काय म्हटलं तुम्हाला? वडील काय होते, वडील फार शिकलेले नव्हते, नॉन मॅट्रिक, आणि मॅथ्समुळे नापास झाले ते, आणि मॅथ्समुळे नॉन मॅट्रिक राहिले ना, तर ते मॅट्रिक होऊन कुठेतरी क्लर्क वगैरे लागले असते. एवढंच फक्त त्यांचं होतं ना. आमच्याकडे फार शिकलेली माणसं नाहीत, मी त्यातला शिकलेला पहिला, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD सगळं. तर असा मी आहे. तर त्यामुळे काय झालं की मी आमच्या रुपारेला होतो, मी विद्यार्थी रुपारेला त्या काळातला. त्यावेळेस फ्री ॲडमिशन असायचं, नवीन कॉलेज. तर ते तत्त्वज्ञान विषय होता, आमचे ते तत्त्वज्ञ प्राध्यापक जे होते त्यांचं इम्प्रेशन आम्हाला होतं ना, अरे हे छान तत्त्वज्ञान शिकवतात. तर्कशास्त्र आम्हाला होतं 200 मार्काचं त्यावेळेस. आमचं इंटरमध्ये होतं ना, इंटर आर्ट्स, इंटर सायन्स, इंटर कॉमर्स. तसं आता वेगळं आहे त्यात, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. राहायला कुठे? मी माहीमला आहे. कुठे? माहीमला देविडा अपार्टमेंट. देविडा. अच्छा, देविडा जवळ. मी ह्याच्या राहतो डिसेल्वा मध्ये, तुमच्या मागे. डिसेल्वा कुठे ते? कल्लू बीफ शॉप आहे. हा हा, अरे मग जवळच आहे. एकदम हाकेवरती हिरवी बिल्डिंग आहे का? हो. हा, डिसेल्वा म्हणजे ती बाजूला स्वीट होमच्या बाजूची. अरे वा, मग या कधी तुम्ही हो, हो. आला तर बोला, काय आपण बसू गप्पा करू, तुम्हाला आवडलं तर आपण बोलू सुद्धा, काय प्रॉब्लेम नाही. जवळ आहात तुम्ही म्हणजे. हाकेवरती आहे तुम्ही. ओके ओके ओके. म्हणजे बघा काय असतात कधी कधी योगायोग असतो. ही फ्रिक्वेन्सी तुम्ही बोलता ना, आता हा. सायन्स बघा, आता हे सायन्स इकडे आपण घेऊया. त्या फ्रिक्वेन्सीने तुम्ही, मी तिथे बसलोय, मी चाललेले आहेत. मला वाटतं एकदा अगोदरही तुम्ही असं मला पाहिलं होतं राहून का? नाही मारले, मी समोरच बसलो होतो मी. हा, आधी ते. आणि त्याच्या अगोदर मला माझ्याशी बोलला होतात का तुम्ही? नाही, एकदा? नाही. म्हणजे ही पहिलीच वेळ आहे बघा. हो, पहिलीच. तर त्यामुळे तुम्ही माझ्याकडे आलात काय आणि तुम्ही विचारतात काय? मग आता हे मी काय करत असतो, कोणाचं काही घेणं नाही. लोक येतात, जातात, बसतात. मी म्हटलं तुम्ही अभ्यास करताय, या व्हिडिओ काढतो. हो, या वेळात इतकं छान लिहून काढताय पुस्तक बघून. म्हटलं काहीतरी आहे. बरोबर. तर तसं मला वाटलं की नातवाचा अभ्यास चालला आजोबांकडनं. नाही नाही नाही, तसं नाही. नातवाला लिहायला जमत नाही म्हणून आजोबा लिहितात. नाही, नातवांचं वगैरे मी कधीच त्यांना हे केलं नाही, आणि शिकवलंही नाही म्हणा तुम्ही फार तर. मी त्याला, आता माझा एक छोटासा नातू आहे, म्हणजे कुठला, माझी बहीण आहे, त्या बहिणीची मुलगी, आणि तिला
मुलगा झाला तो पिल्लू 3 आहे. वर्षाचा आहे. हा. एवढी ती मुलगी सुद्धा इंटेलिजंट. त्या काळात म्हणजे 10-20 वर्षापूर्वी 83-84 12वी, आणि तिचा नवराही ऑफिसर आहे. तो इथे SBI मध्ये दोघे ऑफिसर आहेत. जवळजवळच बँका कधी कधी असतात. आता ते ती चीफ झाले, करेक्ट. मॅनेजर. आणि तिचं पोरगा आहे ते. मग तू बघा, विचार करा तो किती इंटेलिजंट असेल. सगळे ते गणिबिणी सगळे पाठत असतात ते. आणि काहीतरी तर त्यांना मी सांगतो बहिणीला माझ्या, अगं ती त्याला फार, त्या मुलाला हे त्रास देऊ नका, त्याला मोकळं ऑलरेडी सोडा. ऍडव्हान्स आहे तो. तू advance version आहे तो. याला काय करणार आहे ते फारसे शिकले नाहीत. आई शिकले, बाप शिकलाय, पण ते त्यांना म्हटलं अरे गोष्टी सांगा फक्त तुम्ही त्याला, फक्त गोष्टी, तत्वज्ञान वगैरे त्याला सगळं. तुम्ही हे व्हिडिओ ऐकवा आता, तुम्हाला हा. लिंक पाठवतो मी अपलोड करून. अच्छा अच्छा अच्छा. हा? मी तुम्हाला वेगळा नंबर देईल आता. माझ्याकडे चालेल. तर तुमचा छोटा नंबर फोन द्या. आहे. छोटा फोन असतो माझ्याकडे. चालेल बरं ना. का? म्हणजे मी ह्या टेक्नॉलॉजी पासून फार दूर आहे का पण असं. ओके ओके, थँक्यू. तो करतोय. नाही, त्याची फिलॉसॉफी आहे ती अच्छा. ऑन्टॉलॉजिकल. हां हां हां, ऑन्टॉलॉजी तुम्ही. दाखवा तुम्ही पुढचं पुस्तक, स्टोरीज. हां. चालेल, तुमचं लिहिणं बघून मी आलो. ओके, तुमचं ओके. लिखाण दाखवा, काय सुंदर लिखाण आहे. पहा. नाही, हे माझं हे बारीक बसून आहे. नंतर एका बस हे केलंय मी, साधी गोष्टी अशा. अच्छा, तुम्ही इकडे आणून ठेवलेलं आहे. कॉपी देऊन इथे मी फक्त ह्या लोकांना इथे बसलेले कोण- यांनी वाचलंय का? हा, तुमच्यासारखी माणसं एखादी असू शकतात ना हो. एक जरी मिळाला तरी झालं माझं. हा बघा, हे माझं पुस्तक आहे. अच्छा, एक मिनिट, फोटो काढतो. याचे ऑथर तुम्ही आहात? हा, इथे मी रॉबिन मी ख्रिश्चन लोक होता. ख्रिश्चन काकडे आहात तुम्ही? हो. अच्छा अच्छा. असं आहे. कुठे गोव्याचेच का? नाही, आम्ही नगर. अच्छा, नगरचे ख्रिश्चन आहात. हे माझं पुस्तक. हे बघा, हम्म. क्लॅरिंग्स. मस्त, ठेवून द्या इकडे, एक नंतर बघीन मी.